सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माझे गुरु गेल्याच महिन्यात दिवंगत झाले श्री श्री भट, त्यांना नमस्कार मनोमन त्यांच्या स्मृतीला। आणि त्यांचेच विचार मी आज मांडणार आहे। समोर गुरुवर्य दुसरे वसंतराव भट आहेत, त्यांना नमस्कार। सबनीस सरांना नमस्कार। पाटणकर सर, श्रीराम भट सर, हे सगळे तुमच्या संस्थेतले ज्येष्ठ शिक्षक, त्या सगळ्यांना नमस्कार करून मी माझे विचार म्हणण्यापेक्षा गुरुवर्य श्री श्री भटांकडून जे मला मिळालंय ते माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतो। ज्योतिषशास्त्र आणि पंचमहाभूत विचार असा विचार आजचा विषय आहे। श्री श्री भटांनी आपलं आयुष्य सगळं या पंचमहाभूत विचाराच्या प्रसारासाठी घालवलं। काही वेळेला त्यांचे विचार, त्यांचं बोलणं जड वाटायचं, काही लोकांना कळायचं नाही, असा सगळा विषय होता। त्या अनुषंगाने ते थोडंसं जितकं मला पचलं किंवा मला रुचलं म्हणण्यापेक्षा पचलंच म्हणू आपण, त्या पचलेला विषय मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय, थोडासा प्रॅक्टिकल विषयाशी धरून। मुळामध्ये पंचमहाभूतांची निर्मिती कशी, तर आकाश, आकाशातून वायू, तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय बघा, वायूतून अग्नी, अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी, असे पंचमहाभूतांची सायकल किंवा हे म्हणू आपण की कशी उत्पत्ती झाली पंचमहाभूतांची। आता ही पंचमहाभूत ज्योतिषासाठी नवीन आहेत का, तर मुळीच नाही। बृहत्पाराशर होराशास्त्रात एक श्लोक आहे, अग्निभूमी नभस्तोय वायवः क्रमतो द्विज भौमादीनां ग्रहाणां च तत्वानिती यथाक्रम। म्हणजे अग्नी म्हणजे मंगळ, भूमी म्हणजे बुध, नभ म्हणजे आकाश तत्व गुरु, तोय म्हणजे जलतत्व शुक्र, आणि नंतर शेवटी वायू तत्व शनी। हे ग्रहांची तत्व पूर्वीच म्हणजे बृहत्पाराशर होराशास्त्रात सुद्धा मांडलेली आहे। आणि आपणही बऱ्याच वेळेला ती तत्व वापरत असतो, राशींनाही वापरत असतो। पण मग भटसरांचं वेगळेपण काय आहे, तर त्यांनी ह्या सगळ्या मागे जाऊन तत्वज्ञान आणि आयुर्वेद ह्या दोन विषयांमधनं ह्या पाची तत्वांचा जो विषय आहे तो अधिक खोलात जाऊन ज्योतिषाला जोडला। समोर तुमच्या बघा स्क्रीनवर महाभूत, मुख्य गुण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, कर्म किंवा प्रभाव, आणि मग ग्रह आणि राशी असं वर्गीकरण दिसतंय। हा तक्ता गेल्या वेळेला 15 दिवसापूर्वी जे भाषण झालं त्याच्यामध्ये कविता काळ्यांनी पण मांडला होता। अजून एक थोडासा पुढे गेल्यापूर्वी एक योगायोग सांगायचा राहिला। आज श्रवण नक्षत्र आहे, दुपारी लागलंय, आणि माझ्या गुरूंचं म्हणजे श्री श्री भटांचं नक्षत्र चंद्र श्रवण नक्षत्रात होता। खरं पाहता हा दिवस काय आपण बघितलेला नाही, म्हणजे मी फक्त गेल्या रविवारच्या ऐवजी हा रविवार घेतला। हा एक मोठा योगायोग झाला की मला असं वाटलं की त्यांचा आशीर्वाद मला आज मिळालाय असं मी धरतो। होताच त्यांचा दरवेळी मला आशीर्वाद, पण आज तो आणखीन आपल्या यांनी श्रवण नक्षत्रात नेमका चंद्र आहे, त्यांच्या चंद्राशी साधर्म्य पावणारा, आणि शनी पण नेमका मकरेत आहे। त्यांचाही शनी मकरेत होता, फक्त तो श्रवणात होता। आजचा शनी उत्तराषाढात आहे। तेव्हा त्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि समोर असलेल्या गुरूंच्या पण आशीर्वादाने मी पुढे बोलतो। आता पहिलं महाभूत आकाश, आणि आकाशाचा मुख्य गुण शब्द, शब्द याचा अर्थ ध्वनी, आणि त्याचं ज्ञानेंद्रिय कर्ण, आणि कर्मेंद्रिय वागेंद्रिय म्हणजे जीभ, बोलण्याचं विषय। आता बघा सरळच म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस बरंच कठीण वाटतं, पण तसं नाही। आपण बोलतो कसा शब्द, आवाज कसा करतो, तर त्याला जीभ येते, तोंड येतं, म्हणून ते कर्मेंद्रिय झालं। आणि तो शब्द आपल्याला ऐकू कसा येतो किंवा आवाज ऐकू कसा येतो, तर कानाने येतो, म्हणून ते त्याचं ज्ञानेंद्रिय झालं। आकाशाच्या भाग करता येत नाहीत, म्हणून ज्योतिषामध्ये राशींच्या वर्गीकरणामध्ये आकाश तत्व घेतलेलं नाही। सगळ्याच राशी आकाशाचं प्रतिनिधित्व करतात असं म्हणायला हरकत नाही। आणि ग्रहांच्या बाबतीत गुरु हा आकाश तत्वाचा। आता त्याचं कर्म प्रसरण आहे, त्याच्याकडे आपण थोड्या वेळाने येऊ। दुसरं तत्व आकाशानंतर आकाशातून तयार झाला वायू, त्याचा मुख्य गुण स्पर्श। आता स्पर्श आपल्याला जाणवतो कशाने, तर त्वचेने, म्हणून त्वचा हे त्याचं ज्ञानेंद्रिय झालं। आणि आपण हात लावून स्पर्श करतो, म्हणून ते कर्मेंद्रिय झालं।
शनी हा ग्रह झाला आणि 3, 7, 11 ह्या त्या राशी झाल्या, म्हणजे मिथुन, तुळ आणि कुंभ. अग्नी किंवा तेज हे तिसरं तत्व ते रूप दाखवतो. रूप हा त्याचा मुख्य गुण किंवा मूर्तत्व. आपण बघतो नेत्रांनी, म्हणून नेत्र हे त्याचं ज्ञानेंद्रिय. आणि पायाने आपण चालतो, चालल्यावर शरीरामध्ये उष्णता तयार होते, अग्नी तयार होतो, म्हणून पाय हे त्याचं कर्मेंद्रिय. आपण वर्गामध्ये शिकवताना, नेमका मी आता बसून बोलतोय कारण हे नवीन माध्यम आहे, आपल्याला आभासी शिकवायचं, समोर माणसं असतात त्यामुळे बसायला लागतं, पण खरं उभं राहून जे बोललं जातं ते अधिक चांगलं असतं असं नेहमी भट सर म्हणायचे, कारण तेव्हा आपला अग्नी उभा असतो, म्हणजे अग्नी प्रज्वलित असतो आपला. म्हणून त्याचा मंगळ आणि रवी हे त्याचे ग्रह. 1, 5, 9 म्हणजे मेष, सिंह आणि धनु राशी. चौथं तत्व जलतत्व, त्याचा मुख्य गुण रस. रसा आपल्याला रसाचा आस्वाद घ्यायला रसनेंद्रिय, म्हणजे कळतं कसं आपल्याला की गोड आहे तिखट आहे, तर ती जीभ, म्हणजे जीभ एकाच वेळेला ज्ञानेंद्रियही होते आणि कर्मेंद्रियही होतं. ते आकाशाचं कर्मेंद्रिय होतं आणि जलतत्वाचं ज्ञानेंद्रिय होतं. लिंग, कारण एकत्र आणणे आणि पुनरुत्पत्ती हे जलाचं काम दिलेलं आहे बघा तुमच्या प्रभाव किंवा कर्म मध्ये, त्यामुळे लिंग हे त्याचं कर्मेंद्रिय होतं. शुक्र हा मुख्य ग्रह, चंद्र आहेच, आणि 4, 8, 12 म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन ह्या राशी. 5वं तत्व पृथ्वी, त्याचा गुण गंध, ज्ञानेंद्रिय नाक, कारण आपण नाकानी वास घेतो. कर्मेंद्रिय गुद, त्याचा ग्रह बुध, आणि 2, 6, 10 म्हणजे आपलं वृषभ, कन्या आणि मकर ह्या राशी. हा साधारणतः पंचमहाभूतांचा सगळा विषय आपल्याला साधारण माहिती आहे, म्हणजे तुम्हाला काही यातलं खूप नवीन गोष्टी आहेत असं नाही, पण ह्याचा उपयोग आपल्याला कसा करता येतो. आणि जरा हा आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हा क्रम आपल्या ज्योतिषात थोडासा बदलला गेलाय. तो का बदलला गेला त्याच्याकडे येण्याआधी एक असं लक्षात ठेवायचं की आकाशाचा मुख्य गुण शब्द आहे, वायूचा विशेष गुण स्पर्श आहे, पण वायूकडे शब्द हा पण गुण येतो. म्हणजे एक एक तत्व जसजसं आपण पुढे जाऊ तसे मागच्या तत्वाचे गुण पण त्याच्याकडे येतात. म्हणजे अग्नीमध्ये शब्द, स्पर्श, रूप सगळे येतील, जलामध्ये सगळे पहिले 4ही येतील, आणि पृथ्वीकडे, पृथ्वी बहुरत्न आणि वसुंधरा, त्यामुळे पृथ्वीकडे सगळे गुण येतात. एक वेगळा विषय हा सहज बोलता बोलता माझ्या मनात आला की पृथ्वीकडे सगळे गुण येतात, आणि 2, 6 आणि 10 या 3 राशींमध्ये, म्हणजे वृषभेमध्ये चंद्र उच्च होतो, कन्येमध्ये बुध उच्च होतो, आणि मकरेमध्ये मंगळ उच्च होतो. बाकी कोणत्याही तत्वाच्या 3ही राशींमध्ये ग्रह उच्च होत नाही. सहज आता बोलताना लक्षात आलेली ही गोष्ट, याचा कधी भट सरांनी पण उल्लेख केलेला नव्हता, पण आता बोलताना माझ्या लक्षात आलं की ह्या 3ही पृथ्वी राशीत एक एक ग्रह उच्च होतो. अशा कोणत्याही राशीमध्ये, म्हणजे जर तुम्ही जल घेतलं तर वृश्चिकेत कोणताही ग्रह उच्च होत नाही, किंवा 1, 5, 9 घेतलं तर 5 आणि 9 मध्ये कोणी उच्च होत नाही. राहुकेतू सोडून देऊ आपण सध्या. 3, 7, 11 मध्ये पण 3 आणि 11ला कोण नाही असा विषय. ठीक आहे, हा सहज बोलता बोलता ध्यानात आलेली गोष्ट. आता ज्योतिषामध्ये याचा क्रम वेगळा झाला. म्हणजे पहिली राशी जी येते मेष, ती अग्नितत्वाची आली, आणि ती का अग्नितत्वाची केली असावी याचा सुरेख तर्क भट सरांनी मांडला. तो म्हणजे असा की आपल्या पहिल्या भावावरून आपण काय बघतो याचं वर्णन असं केलंय, शरीर वर्णाकृती लक्षणाने यशो गुणस्थान सुखासुखानी. म्हणजे शरीराचं वर्णन, आपला रंग, आपलं रूप हे सगळं लग्नस्थानावरून बघतात. आणि मग रूप हा गुण कशाकडे आहे तर अग्नितत्वाकडे. आपण दिसतो कसे, मी आता तुम्हाला समोर दिसतो, तुम्ही म्हणलं ते काय काळे आहेत देव, जाडे आहेत देव, जे काय म्हणाल ते, तर हे दिसतायत तुम्हाला, ते हे अग्नीमुळे दिसतात, तुमच्या डोळ्यांमुळे दिसतात. आणि माझं रूप इथे समजा दिवे घालवले तर तुम्हाला मी दिसणार नाही. आमच्या इथे लाईट कमी असेल तर मी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे अग्नीमुळे आपल्या समोर रूप प्रगट होतं, म्हणजे तो अग्नीचा गुण, आणि ते मूर्तत्व असतं, म्हणजे पृथ्वी पण लागते. म्हणून मंगळ हा या राशीचा स्वामी झाला, आणि त्याला भौम म्हणतात. त्यामुळे त्याच्या तो धरणी गर्भसंभूतम असं मंगळाची आपण व्याख्या आपल्याला स्तोत्रात म्हटलेलं आहे. म्हणजे धरणीचा तो एक भाग झाला, म्हणजे तो त्याच्याकडे थोडस पृथ्वी तत्व पण आलं, म्हणून मेषेचं स्वामी मंगळ झाला. आणि ती रास
नैसर्गिक कुंडलीत जी लग्नस्थानी रास येते ती अग्नितत्वाची झाली. असा प्रत्येकाचा म्हणजे अग्नीनंतर पृथ्वी येते. आता वित्तम नेत्रम मुखम विद्या वृषभ राशीमध्ये म्हणजे नैसर्गिक कुंडलीच्या द्वितीय स्थानी सगळी ज्ञानेंद्रिय येतात. ज्ञानेंद्रियांचं काम काय तर ज्ञान ग्रहण करणं. आणि तुम्ही जर बघितलं तर धारणा म्हणजे पृथ्वी तत्वात बघा आपण लिहिलंय की धारणा हे त्याचं कर्म किंवा प्रभाव लिहिलाय. म्हणजे धारणा म्हणजे धरून ठेवणं. ज्ञानेंद्रियांना जे ज्ञान मिळतं ते त्यांनी धरून ठेवलं पाहिजे, त्यांच्यात ग्रहण करता आलं पाहिजे. आणि म्हणून ती राशी केली पृथ्वी तत्वाची. म्हणजे अग्नीनंतर पृथ्वी आली, इथला क्रम सुटला, आपण वेगळा क्रम कसा घेतला तो लक्षात घ्या. तो पृथ्वी आली आणि तिथे माती कोरडी असते, त्यामुळे माती धरू शकत नाही जोपर्यंत त्याच्यात आपण पाणी घालत नाही. आता पाऊस पडतोय म्हणून आपण पेरणी करतो ना. उन्हाळ्यामध्ये काही बीज टाकलं तरी ते रुजणार नाही, कारण माती धरूच शकणार नाही जोपर्यंत ओलावा नाही तोपर्यंत. म्हणजे तिथे जल पाहिजे, म्हणून त्याचा स्वामी झाला शुक्र, तो जलतत्वाचा. आणि तिथे उच्चीचा होणारा चंद्र, कारण हे सगळं मन, आपलं मन पण ज्ञान घेणार आहे, रवी पण ज्ञान घेणार आहे आणि मन पण ज्ञान घेणार आहे. आलं लक्षात. आता तिसऱ्या राशीकडे आपण पूर्ण राशींचा हे बघणार नाही, आपण तिसऱ्या राशीकडे जाऊ. 12 राशींचा करत बसलो तर वेळ जाईल. आपल्याला फक्त ही सांगते की हा क्रम काय झाला. आता आणखीन एक थोडस पृथ्वीचं सांगायचं म्हणजे 2, 6 आणि 10 ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी. 6 मध्ये पोट येतं आपलं. आपण जे अन्न घेतो ते आपण ग्रहण करतो. अन्न ग्रहण करण्यासाठी ते पोट आहे, म्हणून कन्या राशी पृथ्वी तत्वाची. तिथे बुध आहे, तो त्रिदोषाचा कारक आहे, कारण सगळं आरोग्य पण त्रिदोषाचे संबंधित आहे. तिन्ही दोष येतात. त्याच्यानंतर मकर येते. मकर म्हणजे कर्म, आपलं कर्म प्रत्यक्षात साकार होणं, म्हणजे समोर फलद्रूप होणं, त्याला सुद्धा पृथ्वी लागते, म्हणून तिथे पृथ्वी आहे. आता तिसरी जी आहे तिथून आपण श्वासोच्छ्वास, आता हे जर बघितलं तुम्ही तर पहिला धर्मतत्व झालं, धर्म त्रिकोणातलं राशी झाली. दुसरी अर्थ त्रिकोणातली, म्हणूनही ती पृथ्वी झाली. तिसरा काम त्रिकोण म्हणजे साधन, आणि तिथे सगळ्या वायुतत्वाच्या राशी येतात, 3, 7 आणि 11. वायुतत्वाचं कर्मेंद्रिय हात दिलंय. आधी मुळात तृतीयातून म्हणजे मिथुनेतून आपण श्वासोच्छ्वास बघतो, म्हणून तिथेही परत वायुतत्वाची राशी आली, ही बरोबर म्हणजे मिथुन आली. ती द्विस्वभाव आली, कारण आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तिथेच संपर्क पण आला. आणि आणखीन एक, मग त्याचा स्वामी बुध का केला तर तो श्वास माझा व्हायला पाहिजे, माझ्यात तो समाविष्ट व्हायला पाहिजे, ग्रहण व्हायला पाहिजे, म्हणून स्वामी मत केला मात्र तो बुध आणि तो पृथ्वी तत्वाचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक लक्षात ठेवा, संपूर्ण कुंडलीमध्ये सगळ्या राशी असणार आहेत, सगळे ग्रह असणार आहेत आणि सगळी तत्व असणार आहेत. मग आपल्याला वेगळेपणा काढायचा आहे, तो प्रत्येक तत्वाला येणारं महत्व त्या कुंडलीत किती आहे. आपण ते पुढे कुंडल्यांच्या अनुषंगाने बघणारच आहोत, की कुंडल्या आपण सोडवायला लागलो की कळेल. पण आपल्याला ते बघायचं आहे की नक्की काय, म्हणजे कुठलं तत्व महत्वाचं आणि मग तो कसा वापरायचा. एका थोड्याशा वेगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो, की मग ही जी आपण आता मी सगळी सांगितली की तृतीयात मिथुन येते, चतुर्थात कर्क येते वगैरे वगैरे, ह्याचा उपयोग आपण कसा करू शकतो ज्योतिषासाठी. म्हणजे ज्योतिष सांगताना आणि पहिल्यांदा अनुभव घेताना, कारण आमचे सर नेहमी म्हणायचे प्रत्यक्ष प्रमाण शास्त्र, ज्योतिष हे प्रत्यक्ष प्रमाणाचं शास्त्र. मग आपल्या कोणाच्याही कुंडलीमध्ये लग्नस्थानी जी रास येते ती त्या माणसाचं रूप दाखवते. मग हे रूप कसं असतं आणि त्याचा आपल्याला काही प्रत्यंतर घेता येतो का. तर बापट सर थोडं पुढचं एक गुण दिलेत ते दाखवा. म्हणजे छोटीशी बघा एक सामान्य गुण म्हणून आहे, याच्या पुढची आपण ह्याच्याकडे मग येऊयात. हा, हे इथे तुमच्या समोर सामान्य किंवा त्याला भौतिक गुण म्हटलंय ते दिलेत बघा. गुरु लघु, ते आयुर्वेदातनं घेतलेले गुण आहेत. त्याचा एक श्लोक आहे, गुरुर्मदम हिमम स्निग्धम श्लष्णम सांद्रम मृदु स्थिरः गुणः ससूक्ष्म विशदः विशंती सपर्ययः. म्हणजे
परस्पर विरोधी गुणांच्या 10 गुण त्यांनी श्लोकात दिले आणि त्याचे विरोधी गुण समोर दिले. म्हणजे गुरु आणि लघु, शीत आणि उष्ण, स्निग्ध आणि रुक्ष, मंद आणि तीक्ष्ण, स्थिर आणि सर, मृदू आणि कठीण, विशल आणि पिच्छिल. पिच्छिल म्हणजे चिकट किंवा गुळगुळीत. श्लष्ण म्हणजे खरं, श्लष्ण म्हणजे गुळगुळीत, त्याच्या विरोधी खरं, आणि स्थूल आणि सूक्ष्म, सांद्र आणि द्रव. हे 10 गुणांच्या जोड्या आहेत किंवा 20 गुण म्हटले तरी चालतील. आता ह्यांचा पण पंचभौतिकाशी संबंध आहे. म्हणजे असं की पृथ्वी आणि जल हे गुरु आहेत आणि वायू, आकाश, अग्नी, लघु. लघु म्हणजे हलकं आणि गुरु म्हणजे जड. म्हणजे आता साधारण अगदी साधा विषय की 2, 6, 10 वाली माणसं जाड असणार. आलं लक्षात तुमच्या? कारण पृथ्वी आणि जलाकडे जाडेपणाचा गुण आहे, पण जलापेक्षाही पृथ्वीकडे तो जास्ती. कारण पूर्वी लहानपणी आपण जे वर्गात जाडा मुलगा असेल त्याला तो सगळे ओरडत जाड्या जाड्या, आणि मग तो म्हणतो मी काय तुझ्या बापाचं खातो काय असं म्हणायचं. अश्लाघ्य म्हण आहे, पण तुझ्या बापाचं खातो का. तर ते खाणं दाखवणं हे धारणा हा पृथ्वीचं कर्म असल्यामुळे पृथ्वी तत्वाची माणसं जाडी असतात. हे आपण प्रत्यक्ष प्रमाणाने बघू शकतो. शीत आणि उष्ण म्हणजे गरम आणि थंड आणि गरम. गरम कोण आहे? अग्नितत्वाची राशी. मग आपल्या शेजारी आलेला माणूस जर त्याचं अंग आपल्याला थोडस लागलं, लक्षात ठेवा माणसांची तापमान ठराविकच असतात, त्या 2-3 अंशातच फिरत असतात. तुम्ही म्हणाल अहो असं काही इतकं काही नसतं, पण तरीही आपल्याला एखाद्याचा स्पर्श गरम लागतो आणि एखादा थंड वाटतो. म्हणजे इथे उष्ण हा गुण अग्नितत्वाचा आहे. आपल्याला असं तपासून बघायला पाहिजे की अग्नितत्वाच्या लग्नाची माणसं किंवा लग्नी रवी असलेली माणसं, लग्नी मंगळ असलेली माणसं, त्यांचे शरीर गरम आहे का. आलं लक्षात? स्निग्ध आणि वृक्ष. स्निग्ध आणि वृक्ष हा गुण, स्निग्ध हा जलाचा गुण आहे आणि पृथ्वी, अग्नी आणि वायू वृक्ष आहेत. वृक्ष म्हणजे काय? कोरडं. आपण एखाद्या अहो मी त्यांच्याशी 4 वेळा फोन केला हो, पण काही सूर जुळले नाहीत. म्हणजे त्यांनी मला जोडूनच घेतलं नाही का, तर कोरडा आहे. वायू अंगाला काही लावून घेत नाही, वायू कोरडा असतो. 3, 7, 11 त्याच्यात 7 नाही म्हणता येणार, कारण 7ला शुक्र असतो, शुक्राच्या रूपाने पाणी असतं. पण 3 आणि 11 जरासे कोरडे असतात. मंद आणि तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे टोकदार आणि मंद म्हणजे बोथट. आता अग्नी तीक्ष्ण असतो. ज्यांच्या द्वितीयामध्ये मंगळ आहे ते तिखट बोलतात. तिखट म्हणजे टोकदार, म्हणजे टीका करतील तर दुसऱ्याला फार नेस्तनाबूत करून टाकतील. कारण का? त्यांच्या द्वितीयात मंगळ आहे. आणि मग तो मेषेचा असेल तर आणखीन त्रासदायक, कारण तो मेष. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीला जर आधी आपण नुसतंच म्हणत होतो की द्वितीयात मंगळ असलं की असं होतं, अमक्यात अमकं असलं की असं होतं, इथे त्याचं तर्क शुद्ध विवेचन आपल्याला आलं. समजा द्वितीयामध्ये बुध आहे तर माणूस गोल गोल बोलतोय, काही त्यातनं काही निघतच नाहीये, काय सांगितलं कळत नाही. अर्धा तास भाषण केलं पण एकही मुद्दा लिहून घेता आला नाही. का नाही लिहून घेता आला? तर सगळं बोचट, काहीच नाही. अर्थात बुधाची माणसं असं बोलत नाही, कारण बुध हा वक्तृत्वाचा कारक आहे, पण तो पृथ्वी आहे. मुद्दा द्यायला पाहिजे आणि मुद्दा देणं हे काम जास्ती करून मंगळाला जमतं, कारण ते तीक्ष्ण आहे, तो टोकदार आहे. स्थिर आणि सर. आता स्थिर म्हणजे पृथ्वी स्थिर असते, त्या मानाने वायू सर असतो. म्हणजे वायुतत्वाच्या माणसांमध्ये हालचाल जास्ती असते. मृदू आणि कठीण. मृदू म्हणजे मऊ आणि कठीण म्हणजे ज्याला काय कडक म्हणता येईल असं. विशद आणि पिच्छिल. विशद म्हणजे वेगळं करणारा आणि पिच्छल म्हणजे चिकट किंवा बुळबुळीत. अग्नी आणि वायू, आकाश हे आपण विशद आणि पृथ्वी, वायू आणि आकाश हे स्वच्छ करतं म्हणजे विशद करतं. आणि पिच्छिल म्हणजे चिकट असणं, बुळबुळीत असणं. आता साधा याच गोष्टीचा उपयोग सध्या बघा आपल्याला कसा करता येतो. पावसाळा चालू आहे. पावसाळा चालू असल्यावरती सगळीकडे पाणी येतं, म्हणजे चिकट किंवा बुळबुळीत होतं. पृथ्वी तत्व काम करत नाही. आपण चालताना घसरून पडायची शक्यता होती. बुध हा पृथ्वी तत्वाचा आणि शिवाय ज्याला आपण लहान म्हणजे तृतीयावर
आपल्या मिथुन राशीतून आणि तृतीयातून आपण ट्रान्सपोर्ट बघतो, कम्युनिकेशन बघतो किंवा दळणवळण बघतो. सध्याच्या काळात अपघात जास्ती होतात. याचं महत्वाचं कारण की जमीन बुळबुळीत असते. आपल्याला घर्षण पाहिजे असतं, म्हणजे खरखरीत पाहिजे असतं. टायर्स वरती हे केलेलं असतं, टायर गुळगुळीत झाले की बदलायला लागतात का, तर त्याला घर्षण होईल तरच तो पुढे जातो. आणि मग जेव्हा बुध वक्री किंवा अस्तंगत होतो त्यावेळेला हे पृथ्वी तत्व खराब होतं, बिघडतं आणि ऍक्सिडेंट्स वाढतात. आता तुम्ही म्हणाल रोजच ऍक्सिडेंट होतात, ती वेगळी गोष्ट. माणसाच्या काय म्हणायचं त्याला की नीट न चालवण्याने, काळजी न घेण्याने होणारे ऍक्सिडेंट वेगळे आणि असेच ऍक्सिडेंट होणे वेगळे. तर याचा उपयोग दोन, म्हणजे एकच पृथ्वीचा उपयोग दोन कसा, म्हणजे सरांनी जे शिकवलं त्यातून मला कसा करता आला, तर हा जो बुध आहे हा पृथ्वी तत्वाचा असल्यावर धारणा पण त्याच्यात एक कर्म येतं. आणि मग रेल्वे जी चालते ती रुळाला धरून चालते बघा, त्याला ग्रूव्ज केलेले असतात आणि ते रुळावरून जातात. रुळावरून जाताना रुळाला धरतात ती चाकं आणि तशी जातात. या वेळेला काय होतं, गुळगुळीत झाल्याने तो धारणा कर्म होत नाही आणि गाडी घसरते. एक साधारण 8-9 वर्षापूर्वी असा रेल्वे अपघातांचा मी अभ्यास केला आणि हे माझ्या लक्षात आलं होतं. तर आमच्या सरांचं मोठेपण असं की त्यांनी धनुर्धारीमध्ये लिहिताना नावासकट लिहिलं की या माणसानी, म्हणजे विलासदेव यांनी हे लिहिलं. इथे माझा मोठेपणा अजिबात सांगायचं नाही, मला हे शिकवलं कुणी, त्यांनी. फक्त मी त्याचं अप्लाइड केलं, म्हणजे त्याला उपयोगात आणलं. आणि मग असं लक्षात आलं की हो, बुध वक्री अस्तंगत असतानाही होतात, पण वक्री अस्तंगत असताना किंवा त्यातही स्तंभी असताना हे ऍक्सिडेंट जास्त होतात. आणि मग त्यांचाच विषय लागलीच पुढे येतो की जेव्हा सर्दी होते, नाक व्हायला लागतं, म्हणजे जल येतं, त्यावेळेला आपल्याला वास येत नाही. वास येत नाही का, तर कारण पृथ्वी तत्व जलातनं वाहून गेलं. आलं लक्षात. असा या गुणांचा आपल्याला उपयोग कुंडलीमध्ये करता येईल. मला वाटतं मी बऱ्यापैकी सांगितलंय काही याच्या, म्हणजे मला काय करायचंय, थोडस हा जो तत्वविचार आहे तो थोडा सोपा करून आणि आपल्याला कसा वापरता येईल ते सांगायचं. याच अनुषंगाने अजून एक आपल्या राशींची एक गंमत, म्हणजे मतापासून आपण ज्या सगळ्या 1, 2, 3, 4 म्हटलंय, नाही अजून इथे येणार आहोत आपण. आपण जे म्हटलं की मेष आहे आणि मेषेसमोर तूळ आहे. मेष अग्नी आहे आणि समोर तूळ वायू आहे. जर मला काडेपेटी पेटवायची असेल किंवा काही अग्नी पेटवायचा असेल तर प्राणवायूची जरूर लागणार ज्वलनासाठी. म्हणजे तिथे वायू समोर आहे तो त्याचा बरोबर सखा आहे. आणि वायूत जर हालचाल हवी असेल तर त्याला तापमान त्याचं बदलायला हवं. म्हणजे जर वायूला गरम उष्णता मिळाली की तो हलका होऊन वर जातो वगैरे वगैरे आपण शिकलोय. म्हणजे वायूमध्ये हालचाल उष्णतेशिवाय होऊ शकत नाही आणि गाडी पेटायला वायू लागतो. हे समोरासमोर, म्हणजे तुझं आणि माझं जमेन आणि तुझं कर्मे ना, नवरा आणि बायको, हे कळलं. तसंच म्हणजे अगदी अतिशय योग्य अशी जोडी. सगळे अग्निसमोर वायू आहे आणि नुसतंच नाही, चर अग्निसमोर चर वायू म्हणजे मेष आणि तूळ, स्थिर अग्निसमोर स्थिर वायू म्हणजे सिंह आणि कुंभ, आणि द्विस्वभाव अग्निसमोर द्विस्वभाव वायू म्हणजे धनु आणि मिथुन. म्हणजे पंचभौतिकातली ही जी जोडी आहे ती आपल्याला बरोबर लक्षात आली की ज्योतिषात बरोबर वापरली. आता दुसरी, जल आणि पृथ्वी. मला समजा पाणी प्यायला इथे मला समजा मध्ये लागलं तर मी इथे तांब्यामध्ये पाणी आणून ठेवलंय. तांब्या नसता तर पाणी मला ठेवता आलं असतं का? म्हणजे पाण्यासाठी काहीतरी भांड हवं, म्हणजे पृथ्वी आलीच. आणि उलट, मला मातीची वस्तू बनवायची आहे, माती कोरडी आहे. माती कोरडी असेल तर तिची जर वस्तू बनवायची असेल तर मला काहीतरी पाणी त्याच्यात थोडं तरी घालायला लागेल. म्हणजे ही पुन्हा 2 आणि 8, 6 आणि 12 आणि 10 आणि 4 म्हणजे पृथ्वी आणि जल अशी जोडी बरोबर झाली. आणि तिथेही तेच, चर समोर चर, स्थिर समोर स्थिर. त्याला आमच्या सरांच्या भाषेत सामान्य वृद्धी कर असं म्हणायचं. स्थिर समोर स्थिर म्हणजे आहे बरोबर.
म्हणजे हे सगळा जो ज्योतिषातला सगळा विचार हा जर पंचमहाभूतांशी आपण जोडला तर आपल्याला त्याच्या मागे अतिशय शिस्तबद्ध असं शास्त्र आहे हे लक्षात येतं आणि त्याचा आपल्याला भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग लोकांना भविष्य सांगताना त्यांना ओळखताना करता येतो. म्हणजे 12 राशी इतकंच नव्हे, तुम्ही ग्रह पण बघा, मंगळासमोर शुक्राच्या राशी आहे. आता मगाशी आपण अग्नी आणि वायू केला, आता इथे अग्नी समोर पाणी आलं. हरकत नाही, अग्नी आणि पाणी सुद्धा, कारण अग्नीतूनच पाणी तयार होतं, त्यामुळे ते पण नैसर्गिक जोडीदार नाही. कोण? अग्नी आणि पृथ्वी. आता तुम्ही बघा, मृत्यू षडाष्टकातल्या राशी बघा, मेष आणि कन्या, हे अग्नी आणि पृथ्वी जमत नाही. आणि जमत कोण नाही? पाणी आणि वायू, ते मृत्यू षडाष्टकात येतात. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे जर समजा आपण कर्क घेतली तर कर्केचं जमत कुणाशी नाही? कुंभेशी, कारण पाणी आणि वायू. म्हणजे मृत्यू षडाष्टकातल्या ज्या राशी आहेत त्यांची पण तत्व आपण सांगू शकतो की पाणी आणि वायू आणि अग्नी आणि पृथ्वी यांचं जमत नाही, मंगळ आणि बुधाचं जमत नाही. म्हणजे ह्या संपूर्ण रचनेमध्ये एक अतिशय सूत्रबद्ध असं तर्कशास्त्र आहे आणि ते तर्कशास्त्र म्हणजे आपल्याला दिसतं ना. म्हणजे मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्ही एक पृथ्वी तत्वाच्या माणसांचे चेहरे बघा, ते खरखरीत असतात. त्यांनी कितीही संतूर साबण लावला, आणखीन काय तुमचं लवली, फेअर अँड लवली, आणखीन काय काय लावलं तरी त्यांचे चेहरे जलतत्वाच्या किंवा अग्नितत्वाच्या माणसांसारखे गुळगुळीत दिसणार नाही. आणि जल आणि अग्नी जरी गुळगुळीत असले तरी तुम्हाला त्याच्यातही फरक करता येईल. अग्नीमध्ये तेज दिसेल तुम्हाला, की ह्या माणसाकडे बघितल्यावर इथे स्त्री पुरुष वगैरे काही प्रश्न नाही. हा, तुम्हाला लक्षात येईल की अरे बापरे, ह्या माणसाकडे तेज आहे. जलतत्वाचा चांगला आनंद देणारा आहे, जल आनंद देतो आणि अग्नी तुम्हाला मार्गदर्शन करणारा असतो, त्यामुळे त्याचा चेहरा जास्ती ब्राईट, ज्याला चकचकीत म्हणतो, म्हणजे प्रत्येक गुण तुम्हाला दिसेल. आणि त्या विशिष्ट लग्नामध्ये विरुद्ध प्रकृतीचा ग्रह आला तरी तुमच्या लक्षात येईल की लग्न मेष आणि आलाय शनी. शनी आहे वायू तत्वाचा, म्हणजे तो सुकवणार सगळं. मग जिथे शनी लग्नात आला तर त्यांचे गालफड बसलेत का बघा, आणि त्याचं आपल्याला उत्तर मिळतं. मग अशी अमिताभ बच्चन यांचा विषय निघाला होता, कुंभ लग्नाचे आहेत ते, त्यांचे गाल इतके भरलेले नाहीत, आता असू देत जरा दाढी बिडी दिसते म्हणून, पण नाहीतर तुम्ही त्यांचे जुने सिनेमे बघितलेत तर त्यांचे गालफड तशी बसलेलीच म्हणायला हरकत नाही. थोडेसे तूळ राशीमुळे जरा बरे होते गाल, पण मुळात गालफड बसलेलीच थोडीशी, कारण कुंभ आहे, वायू आहे आणि त्याचा स्वामी शनी आहे. म्हणजे हा जो पंचमहाभूतांचा विचार आहे तो जर आपण लावू शकलो आणि त्याचा अनुभव घेऊ शकलो तर उद्या ज्योतिषाला विज्ञान नाही असं जे लोक म्हणतात ते म्हणण्याचे विषय कमी होतो. म्हणजे म्हणून मी हे जे सामान्य, हे जे भौतिक गुण आहेत ना, हे जरा समजायला थोडेसे कठीण पण तरी रोजच्या वापरात येणारे आहेत. आता ह्याच्या नंतर मला वाटतं मी बऱ्यापैकी काय म्हणायचं त्याला सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. आता आपण परत आधीची जी क्लिप आहे त्याच्याकडे. आता ह्या आकाश, याचं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कुठे कुठे करता येतो त्या दृष्टीने आपण बोलूया. आकाशाचं तत्वाचं काम प्रसरण आहे किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध होणे, विना अडथळा काम होणे, आणि आकाशाचा प्रतिनिधी एकमेव म्हणजे गुरु. आता तुम्ही पत्रिका बघताना दुसऱ्या वर्षात आहात, अजून बघायला लागला नसाल आणि बघू नका पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय, असं माझा सल्ला आहे. कारण अजूनही मला ज्योतिष कळतं असं मला वाटत नाही की वर्ष होऊन. त्यामुळे आपण नेहमी विद्यार्थी राहावं आणि सांगावं लोकांना की बाबा मी सांगतोय, हसच होईल बरोबर, फक्त एवढंच आहे की मी पण विद्यार्थी आहे. असो, मुख्य मुद्दा असा की आपण म्हणतो गुरुबळ आहे आणि गुरुबळ नाही. तुमचं लग्न, माझं लग्न होईल का, तर गुरुबळ आहे. नाही, आता नाही होणार, आता 8वा गुरु आहे. मग ह्या गुरुचा काय विषय आला, तर उपलब्धता ही आकाश देतं. आकाश म्हणजे पोकळी. आता समजा आज आमच्या घरात
एकही खोली रिकामी नसेल तर मलाही या ठिकाणी बसून बोलता आलं नसतं, कारण इथे काहीतरी दुसरं काम चाललंय, रंगकाम चाललंय, आम्ही घर दुरुस्तीला काढलंय, त्यामुळे बोलता आलं नसतं. म्हणजे ही खोली उपलब्ध असणं. दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्योतिष परिषदेने बोलवलं, त्यांनी बोलवलं नसतं तर मी कोणासमोर बोलणार होतो. म्हणजे त्यांनी मला बोलवलं, ही मला उपलब्धता झाली ना. आज 1 तासभर बोला असं सांगितलं, अजून बहुतेक तास नसेल झाला, कारण मी काय सांगता येत नाही, मला 1 तासाचे 2 तास सुद्धा होतात. परत जल हा गुण आहे वाहण्याचा, तो माझा कसा आहे तो आता सांगत नाही. तर मुळामध्ये कसं आहे की उपलब्धता असणं हे गुरुचं काम, कारण पोकळी हा त्याचा विषय आहे. म्हणून आपल्याला विवाह, नोकरी, काही संतती या सगळ्यामध्ये आपण गुरुचा विचार करतो. म्हणजे आपल्याला बरोबर सांगता येत आहे की का कारण आहे की गुरुचा विचार का करायचा. गुरु 7वा आला, गुरुचा सप्तमाशी संबंध आला की विवाह, पंचमाशी संबंध आला, पंचमीशाशी संबंध आला की संतती होण्याची शक्यता ही केकडे येते. तर ह्याचं कारण उपलब्धता हा गुरुचा गुण आहे आणि तो आकाश तत्वाचा आहे. त्याच्याच बरोबर प्रसरण हा त्याच्याकडे गुण आहे. आता प्रसरणाचा मी 2 गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग या प्रत्येक गोष्टीचा कुठे करता येतो. कॅन्सर हा रोग आहे ज्याच्यामध्ये अनियंत्रित वाढ होते. आता वाढ म्हणजे प्रसरण. आपण गुरुकडे कॅन्सर देतो, मग कॅन्सर गुरुकडे का, तर अनियंत्रित वाढ हे त्याचं फलित आहे. आकाशाचं फलित काय, अनियंत्रित वाढ. मग जिथे गुरु बिघडला असेल, गुरुचा षष्ठाशी संबंध असेल, गुरु दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहामुळे बिघडला झाला असेल, तर तुम्हाला त्या माणसाला कॅन्सर गुरु बिघडला की लागलीच कॅन्सर होतो असं ठोकू नका, पण असा होण्याची शक्यता असते. आणि माझा अनुभव असा आहे की गुरु ज्या वेळेला वक्री किंवा मार्गी होतो त्या काळात तो स्तंभी असतो. अशा काळात मला कॅन्सर झालेल्या पत्रिका काही मिळाल्या, अजून भरपूर जमवायला हव्या आहेत हे माहिती आहे. आणि त्यात एक ताजं उदाहरण म्हणजे आपले संरक्षण मंत्री 1955 मध्ये काहीतरी डिसेंबरमध्ये, त्यांचा 17 डिसेंबरमध्ये वगैरे जन्म होता, आपले पर्रीकर. आणि पर्रीकरांना कॅन्सर झाला होता आणि त्याच्याच त्यांच्या जन्मदिनांकानंतर 1 किंवा 2 दिवसांनी गुरु वक्री किंवा मार्गी झाला होता. मला तो वक्री होत होता, कारण त्यांचा डिसेंबर म्हणजे धनु राशीमध्ये रवी आणि त्यावेळेला सिंह राशीत गुरु होता, त्यामुळे तो वक्री होण्याची शक्यता होती. तेव्हा 2 दिवसात झाला होता. अशा अनेक कुंडल्या, एका कुंडलीतून कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही. आपला तो आज विषय नाही. मी तुम्हाला कशा पद्धतीने ते वापरता येते हे सांगतो. आता दुसरं तत्व आहे वायू. त्याला लिहिले गमन होणे, कामाला गती मिळणे, काही वेळेला झपाट्याने किंवा काही वेळेला दिरंगाईने काम होणे, तिरका वेडावाकडा दिशा बदलून मधून मधून वाहणारा हा वायू, बदली होणे, घर बदलणे ही त्याची कामं दिली. वायू म्हणजे शनी. म्हणजे शनी आपल्याला लोक म्हणतात अचानक माझी नोकरी गेली, अचानक मला नोकरीत दुसरीकडे जायला लागलं, अचानक बदली झाली. तुकाराम मुंडे आता सारखे बदली होत आहेत, त्यांची कुंडली एकदा बघायला पाहिजे की त्यांना सारखी सारखी बदली का होते, की त्यांना जवळजवळ आतापर्यंत 6-6 महिन्यात 7-7 महिन्यात त्यांना बदलायला लागत आहेत. नागपूरचे जे कमिशनर होते, म्हणजे त्याला तसंच कामाला गती मिळणे हे पण शनीकडे येतं. पण शनी स्वतः मंद आहे, त्यामुळे कामाला गती मिळणं, कधी कधी ते अडकणं वगैरे वगैरे सुद्धा शनीनीच होतं. आणि आपण ते म्हणतो की आता शनी आलाय, आता काही होणं शक्य नाही. तिसरं म्हणजे अग्नी, आणि त्याचं कारण आहे उद्वहन किंवा वर जाणे किंवा प्रकाशात येणे, बढती मिळणे. आता बघा, आपल्याला अग्नीचं साधं आहे, केला जरी पोत बळ्याची खाले ज्वाळा तरी ते वरती उफाळे. आपण काड्याची पेटी पेटली की लागलीच अग्नी वर जातो. म्हणजे उद्वहन हे वरती जाणं हे त्याचं काम आहे. आणि वरती जाणं म्हणजे प्रगती. त्यामुळे वरती जाणं, प्रगती, बढती मिळणं. दशमात रवी आला, दशमेशावरून रवी जात असेल, एक लक्षात घ्या, नुसता रवी आल्यावर बढती मिळत नाही. हा, आपलं काहीतरी असल्याशिवाय काही होत नाही. आपलं केलेलं कर्म असतं, त्याचं फळ ग्रह देतात. मी काहीच केलं नाही म्हणजे मला परदेश गमनाचा योग आहे, पण मी पासपोर्ट काढला नाही तर मला कोणी नेऊन ठेवत नाही. कर्म लागतच. त्यामुळे बढती मिळायला तुम्ही काहीतरी कर्तृत्व आधी केलं पाहिजे. हे कर्तृत्व केल्यावर त्याचं फळ मिळताना दशमातला येणारा रवी म्हणा, मंगळ म्हणा, हा तुम्हाला बढती देईल.
त्याच्यात संरक्षण, आक्रमण, नेतृत्व हे सगळं काय येतं. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला खेळाडूंमध्ये अग्नी आपण जास्ती बघतो, अग्नितत्व बघतो. आपण कर्माकडे येऊ तेव्हा त्या पत्रिका बघूच. पण तो का असतो तर अग्नीला वरती जायचं असतं. अग्निवाला माणूस दबून राहत नाही. एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इंदिरा गांधींचा दशमेश सिंह राशीत होता. कर्क लग्नाचा दशमेश मंगळ सिंह राशीत, म्हणजे अतिशय त्या म्हणजे काय म्हणायचं राहणं शक्यच नव्हतं. त्यामुळे इंडिकेट सगळं करून त्या पंतप्रधान झाल्या. म्हणजे त्याला वरती येणार आणि संस्थेतनं सुद्धा जी माणसं आक्रमण करून वर येतात ना, सगळ्या संस्थात त्यांच्यात अग्नी प्रभावी असतो, एकतर रवी किंवा मंगळ. त्यामुळे आता त्याच्यात आणखी संरक्षण पण त्याच्यात का दिलं, ते आपण जेव्हा कुंडल्या घेऊ तेव्हा घेऊ, की अग्नी आपण धातू शुद्ध करतो तो सरळ सरळ भट्टीत घालतो ना. त्यामुळे त्याच्याकडे स्वच्छ करणं, संरक्षण करणं हे सगळी कामं अग्नीकडे येतात. आता चौथं तत्व जल, आवश्यक घटक एकत्रित आणून त्यांच्यात स्नेहबंध निर्माण करून कार्य घडवणे, आनंद मिळवणे, समरसता आणि त्याचबरोबर निगेटिव्ह बाजू म्हणजे व्यसनात गुंतणे. आता हे घटक एकत्र आणणं बघा, पाण्यामध्ये तुम्ही काही मिसळा, सगळ्याला आपल्याला पाणी लागतं आणि पाण्यातून तुम्ही काहीतरी निर्माण करू शकता, कारण ते सगळ्याला एकत्र आणणं चिकट. मगाशी आपण जो गुण बघितला ते एकमेकाला चिकटवण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. बिल्डिंग बांधायची आहे तर सिमेंट आहे, पण त्या सिमेंटचं मिक्सचर मध्ये पाणी घालायलाच लागतं, त्याशिवाय बिल्डिंग होत नाही. आणि मग ती वीट असते, ती वीट पक्की भाजायला लागते, म्हणजे अग्नीने ते पक्क करतात. म्हणजे एक साधी वीट असेल तर ती माती, त्याला पाणी आणि नंतर त्याला अग्नी दिला की ती वीट पक्की होते. म्हणजे हे जे अग्नी, जल आणि पृथ्वी हे तीन मिळून आपलं प्रत्येक कर्म असतं ते पक्क होतं. ते आपलं कर्म पक्क व्हायला ह्या तीन गोष्टींची अधिक जास्ती जरुरी असते. आणि सगळ्यात शेवटी पृथ्वी म्हणजे संकोचन, घट्ट होणं, कार्य पूर्ण होणं, मूर्त रूपात साकार होणं, धृती, स्मृती, धारणा, संग्रह, स्थैर्य प्राप्त होणं. मगाशी आपण एक गुण बघितलं स्थिर, आणि तो ह्या पाची तत्वात सगळ्यात पृथ्वी स्थिर आहे. आणि पृथ्वी स्थिर असल्यामुळे स्थैर्य हे जास्ती पृथ्वी तत्वाकडे येतं. म्हणजे पृथ्वी तत्वाशी निगडीत स्थैर्य असतं. माझ्या आयुष्याला स्थैर्य मिळेल का असा विचार केल्यावर आपल्याला ते तत्व बिघडलंय का चांगलं आहे हा विचार करायला पाहिजे. म्हणजे पाच, आणि कुठलंही कर्म असेल तर ते आपण या पाचच प्रकारांमध्ये घेऊ शकतो. एकतर प्रसरण होणं, आणखीन एक तुम्ही एक बघितलं तर गुरुच्या राशींसमोर बुधाच्या राशी आहे. गुरु आकाश तत्व म्हणजे प्रसरण, पृथ्वी बुध आकुंचन. प्रसरण आणि आकुंचन ह्या परस्पर विरोधी आणि परस्पर पूरक पण क्रिया आहे. श्वासोच्छ्वास घेताना आपल्या फुफ्फुसांचं आकुंचन प्रसरण होतं ना, त्यामुळेच आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो. म्हणजे आकुंचन आणि प्रसरण ह्या क्रिया एकमेकांच्या विरोधी पण आहेत आणि एकमेकांच्या पूरक पण आहे. आणि तीच तत्व बरोबर समोरासमोर ठेवले, म्हणजे बुधाच्या राशींसमोर गुरुच्या राशी आणि गुरुच्या समोर बुधाच्या राशी. म्हणजे प्रत्येक राशींच्या स्वामित्वापासून समोरासमोर येणाऱ्या राशींपासून प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय उत्तम असा तर्क ज्योतिषात आहे. हा तर्क बाहेर आणण्याचं काम, म्हणजे या तत्वात बसवण्याचं काम आमच्या गुरुजींनी केलं. काही वेळेला मी म्हटलं तसं की एखाद्या वेळेला क्लिष्ट वाटत असेल, पण क्लिष्ट नाही ते जर समजून घेतलं व्यवस्थित तर त्याच्या इतकं चांगला विषय नाही, की पटकन कळता येतं. आणि मेदिनीमध्ये तर ह्याचा खूप फायदा होतो की गुरु वक्री मार्गी होण्याच्या वेळेला विमानांचे अपघात होण्याची शक्यता होते. का? तो गुरु आकाशाचा आहे. कारण असा जर विचार केला तुम्ही, किंवा शुक्रामध्ये जलामध्ये आपण पुनरुत्पत्ती दिली, शुक्र आणि शिवाय त्याच्यात रस हा गुण दिला. आता 2-2.5 महिने शुक्र वक्री होता, त्या काळामध्ये किती कलाकार गेले बघा तुम्ही. आणि कलाकार जाण्याचं कारण काय, ते आजारी असतील, कोणी आत्महत्या केली असेल काय वगैरे वगैरे, पण त्या काळात कलाकार थोडेसे जास्त पद्धतीने जातात असं माझं निरीक्षण आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण रसगुणाची हानी होते किंवा आनंद आपला थोडासा कमी होतो.
ती माणसं आपल्याला आनंद देत असतात कलाकार, आणि ह्या वेळेला नेमकं त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आपल्याला वाईट वाटतं ना. तो सुशांत सिंगने आत्महत्या केली, आजपर्यंत चालू आहे अजून त्याचं, शुक्र वक्री असण्याच्या काळात. म्हणजे आपल्याला जर ह्याचा तार्किक दृष्ट्या काही दाखवता आलं तर निश्चित स्वरूप आहे. मी जसं मगाशी याला उदाहरण दिलं होतं गुरुचं, तसं आपल्याला कुठेही वापरता येईल. गुरु म्हणजे शब्दगुण. गुरु बिघडलेला असेल तर माणूस मूकबधीर असू शकतो, आलं लक्षात. किंवा बुध बिघडला असेल तर त्याची स्मृती कमी होऊ शकते, कारण धारणा हा पृथ्वीचा. अनेक वर्ष माणसं स्मृतिभ्रंश होऊन राहतात, त्यांना काहीच आठवत नाही, समोरचा माणूस ओळखता येत नाही, म्हणजे आपली मुलं, नवरा बायको हे सुद्धा समजत नाही. या कुंडल्यांमध्ये बुधाची भूमिका काय ही आपल्याला बघता येईल आणि सांगता येईल की यांचं बुधच बिघडलेलं. काही वेळेला काही माणसांच्या काहीच लक्षात राहत नाही, शिक्षणच होत नाही, मग तिथे काय असतं, किंवा मतिमंदता असते. आता मती खरी म्हणजे अग्नी म्हणजे बुद्धी हे मान्य, पण कसं आहे, ग्रहण शक्ती ही बुधाकडे आहे, धरून ठेवणं हे चंद्र बुधाकडे आहे. एक आणखीन याच अनुषंगाने एक विषय आला की चतुर्थाचं कारकत्व, जिथून आपण गर्भधारणा बघतो, चंद्र आणि बुधाकडे दिलाय. आणि आमच्याच श्री श्री भटांच्या पुस्तकामध्ये संतती न होण्यामध्ये बुध बिघडलेला असण्याची शक्यता असं लिहिलंय. आता हा बुध बिघडणं आणि संततीचा संबंध काय, तर गर्भधारणा होणं हे पृथ्वीचं काम आहे, धारणा. व बुधचं आणि नेमका चतुर्थाकडे बघा, बुधाचं कारकत्व, चतुर्थाचं कारकत्व चंद्र आणि बुधाकडे दिलंय. चंद्र म्हणजे मातृकारक आहेच आणि गर्भधारणेचा कारक आहे, पण बुधाचा पण तिथे विचार करायला पाहिजे. हा एक वेगळा विचार तत्व भूमिकेतून आला आणि तो पटतो की होय, कुठेतरी बघायला पाहिजे. बुधाचं वक्री वगैरे असेल आणि अशा पत्रिका आहेत की ज्या आणखीन जमवायला पाहिजेत. कुठली गोष्ट सांख्यिकीशिवाय सिद्ध होणार नाही. म्हणून या पाचही भूतांचा कर्म काय आहे, त्यांचा प्रभाव काय आहे, कार्यक्षेत्र काय आहे, हे विचार केला तर आपल्याला अनेक कुंडल्यांची उत्तरं मिळू शकतात. याच अनुषंगाने आज एक थोड्याशा कुंडल्या घेऊ. आता कुंडल्यांकडे जाऊ. किती वेळ आहे अजून? वेळ किती आहे सर? वेळ भरपूर आहे आपल्याकडे. हॅलो, किती? नाही भरपूर वेळ आहे आपल्याकडे. पहिली कुंडली. आता ही पहिली कुंडली आहे, ही आकाश तत्वाची म्हणून मी दिली आहे. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडेल की गुरु तर इथे वृषभ राशीत दिसतोय आणि ही कुंडली यांनी आकाश तत्वाकडे कशाला मांडली. तर या कुंडलीत तुमच्या एक लक्षात येईल, एकतर गुरु वृषभेत असला तरी तो वर्गोत्तम आहे, तो वर्गोत्तम आहे. आणि त्याच्याच बरोबर चंद्र, शुक्र, रवी आणि बुध मकरेत आहेत. त्या चारही ग्रहांवर त्यांची दृष्टी आहे. आणि उरलेले 2 ग्रह शनी आणि मंगळ हे गुरुच्या धनु राशीत आहे. म्हणजे गुरु सोडल्यास उरलेल्या 6 ग्रहांचा गुरुशी संबंध आहे. म्हणजे आकाश तत्व प्रधान ही कुंडली म्हणता येईल आपल्याला. ही कुंडली नुकतेच दिवंगत झालेल्या पंडित जसराज यांची आहे. जसराज आपल्याला गायक म्हणून माहिती आहे आणि गायकांसाठी शब्दगुण महत्वाचा, कारण ध्वनी आहे, गायक असो किंवा वादक असो. मी थोडासा वेगळा विषय मांडतोय. आपण गायक आणि वादक हे कलावंत असल्यामुळे शुक्र आणि चंद्र हे बघतो, पण त्याचबरोबर गुरु पण त्यांना महत्वाचा असतो, कारण तो आकाशाचा असतो. हाच पुन्हा परत विचार आमच्या श्री श्री भटसरांचाच की गायकांसाठी, वक्त्यांसाठी गुरु महत्वाचा असतो, कारण तो शब्दगुण, शब्दगुणाचा, त्या आकाश तत्वाचा गुरु आहे, त्याच्याकडे शब्दगुण आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर दशमेश मंगळ धनुराशीत वर्गोत्तम आहे बघा. म्हणजे आला तो गुरुशी संबंध आला, धनुराशीत वर्गोत्तम. त्याच्यानंतर चंद्राकडून जर तुम्ही बघितलं तर दशमेश होतो शुक्र, तो गुरुदृष्ट आहे. आणि चंद्र रवी या 2 काळाचे 3 बिंदू, एक लग्न, एक चंद्र आणि एक रवी. खरं उलट की रवी हा स्थूल, त्याच्याहून सूक्ष्म चंद्र आणि त्याच्याहूनही सूक्ष्म जे 2 तासाकरता असतं ते लग्न. ह्या तिन्हीशीही गुरुचा संबंध आहे. कसा असं विचाराल तर इथे चंद्र लग्नेश पण होतो.
चंद्र लग्नेश असल्यामुळे त्याच्यावरही गुरुची दृष्टी आहे, म्हणजे लग्नाशी पण गुरुचा संबंध आला, चंद्राशी पण आला आणि रवीशी पण आला. आणि म्हणून ही व्यक्ती गायक आहे. आता ह्यातला द्वितीय श्रवी आहे तो, आणि गुरु बघा नवपंचमात आहे, अंशात्मक नवपंचमात असल्यासारखे आहे. गुरु आणि शुक्र यांचा पण नवपंचम आहे. शुक्र हा कलेचा कारक आणि गुरु हा शब्दाचा कारक, शब्दातून गाणं म्हणायचं. तर याच अनुषंगाने सहज म्हटलं आज बोलायचंय ज्योतिष परिषदेसारख्या अभ्यासू लोकांसाठी, आणि सगळीच मंडळी वदाभटांचे विद्यार्थी म्हणजे आम्हाला पण सावध राहायला पाहिजे. आता सहज म्हटलं की आपण बोलतोय तर आकाशाचा आपण गुरुचं हे उदाहरण घेतोय. महाराष्ट्राचा कुंडली संग्रह अतिशय म्हणजे काय म्हणायचं त्याला, की कुठल्याही गोष्टीत मग अशी सबनीस सरांनी असा उल्लेख केला की मी वसंतरावांच्या पुस्तकांवर बोललो. ते बोललो म्हणजे नुसतं त्यांनी सांगितलं म्हणून नाही, तर माझ्याकडे ती पुस्तकं अनेक वर्षे आहेत. मी ज्योतिष शिकायला लागायच्या आधीपासून आहे. आणि मला ते जेव्हा आपण सांख्यिकी बघायला जातो ना, कुठली गोष्ट संख्येशिवाय मांडल्याशिवाय त्याला काही अर्थ नाही. 1 पण 2 कुंडली. म्हणून मी सहज काल पहिल्या 9 कुंडल्या गायकांच्या बघितल्या. बालगंधर्व ओळीने 9 बघितल्या, म्हणजे त्याच्यात आपल्याला काही हे करायचं नाही. बालगंधर्व धनु लग्न म्हणजे गुरुच, दशमेश बुध कर्केत वर्गोत्तम गुरुदृष्ट, आणि गुरु आणि बुध यांचा नवपंचम योग. मकर रास त्यांची, त्याचा दशमेश शुक्र. तुम्ही संग्रहातून ती कुंडली बघू शकाल. शुक्र पण धनु नवमांशात. दुसरी कुंडली विष्णू दिगंबर, ओळीने त्यातल्या कुंडल्या घेतो. विष्णू दिगंबर पलुसकर, मेष लग्न, कर्केट मंगळ आणि गुरु, म्हणजे आपोआप दशमावर दृष्टी आली. लग्नेश मंगळ गुरु बरोबर आला. चंद्र कुंभेत, दशमेश मंगळ होतो, कुंभेच्या दशमात वृश्चिक रास येते. दशमेश मंगळ पुन्हा गुरु बरोबर, आणि कर्केट. भास्कर बुवा बकले, मिथुन लग्न, दशमेश गुरु होतो, आणि मीनेत चंद्र आहे त्यांच्या. दशमेश गुरु मेषेतल्या धनु नवमांशात. मीनेकडूनही गुरु दशमेशच होतो, कारण मीनेच्या दशमात धनु रास येते. तिसरं पुढची कुंडली कुमार गंधर्व, सिंह लग्न, वृश्चिकेत गुरु, वृषभेत चंद्र शुक्र, गुरु मीन नवमांशात. चंद्राच्या समोर गुरु आलाय बघा. आणि नंतर दवी पलुसकर, वृश्चिक लग्न, दशमात सिंहेत गुरु, कुंभचंद्र समोर सिंहेत शनी गुरु. मिराशी बुवा, वृश्चिक लग्न, वृश्चिक रास, वृश्चिकेचा स्वामी मंगळ गुरु बरोबर कर्केत युती. विनायक बुवा पटवर्धन, मिथुन लग्न, कन्येत गुरु, म्हणजे आपोआपच दशमावर दृष्टी आली. सिंह रास, दोन्ही दशमांवर गुरुची दृष्टी, कारण सिंहेच्या दशमात वृषभ येते, कन्यातल्या गुरु म्हणजे वृषभेवर दृष्टी. मास्तर कृष्णराव, कर्क लग्न, धनुराशीत चंद्र मंगळ म्हणजे आलाच गुरु, चंद्राच्या दशमात कन्येत गुरु. 9वातल्या 8 कुंडल्या आहेत या. फक्त एकटी भीमसेन जोशींच्या कुंडलीमध्ये मला गुरु संबंध दिसला नाही. 9 कुंडल्या ओळीने घेतल्या, अजून घेता येतील आपल्याला. आणि हा मला वाटतं हे आमच्या भट सरांनी कुठेतरी केलाय. त्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्राचं कुंडली संग्रह त्यांच्याकडे, त्याच्यावर एवढ्या नोंदी सरांच्या पुस्तकात केलेल्या आहेत, कोण गेल्याची, कोणाला बक्षीस मिळाल्याची, कारण तो कुंडली संग्रह सतत हाताशी ठेवलेला असायचा त्यांच्या. तर हा एवढा आकाश तत्व आपल्याला दिसतं, म्हणजे गुरुच, अर्थात गुरु बरोबर शुक्र हवाच, कारण रसगुण आहे तो जलतत्वाकडे आहे. आता हाच गुरु जर बुधाशी संबंधित असेल तर वक्तृत्व चांगलं देईल, कारण शब्दगुण आणि बुध. साधी एक कुंडली आठवा, तुमच्यापैकी कोणी कधी काही कुंडल्यांचा अभ्यास कसा केलाय मला माहिती नाही, पण राजेश खन्नाची कुंडली बघा. मिथुन लग्न, आणि समोर मिथुन लग्नात गुरु आहे आणि समोर धनुराशीत बुध आहे. दोन्ही वर्गोत्तम आहे. मिथुनेतला गुरु आणि धनुराशीतला बुध, दोन्ही वर्गोत्तम, म्हणजे ते अन्योन्य योगात आहेत, अन्योन्य दृष्ट योगात आहेत, प्रतियोगात आहेत. आता राजेश खन्ना संवादानेच वाकडी मान करूनच पुढे आला ना, आणि थोडस तोंड चांगलं होतं, पण तुम्ही त्याचं बारीक बघितलं तर खडबडीत होतं. आराधनातली गाणी पुन्हा एकदा बघा की त्याच्यावर थोडेसे पिंपल्स दिसतील,
म्हणजे आपला खरं गुण जो बुधामुळे आलेला तो पण तुम्हाला तिथे दिसेल. थोडस विषयांतर झालं. आता दुसऱ्या कुंडलीकडे जाऊ. दुसरी कुंडली अगदी बरोबर, वायुतत्व. आता ही जी कुंडली आहे ही आमच्या डोंबिवलीतल्या एका कुरिअरची आहे. कुरिअर व्यवसाय करणाऱ्यांची आहे. यांच्या वडिलांचा व्यवसाय आता हे चालवतात. आता कुरिअर म्हणजे संपर्क, वायू, वायू म्हणजे वहन. आता ही इथे कुठे दिसतं तर साधी गोष्ट बघा, चंद्र, मंगळ, शनी आणि रवी 7तले 4 ग्रह हे वायू राशीत आहे. आणि त्यातलं महत्वाचं म्हणजे कालदर्शक 2 ग्रह चंद्र आणि रवी हे मुख्य म्हणजे वायू राशीत आहे. आणि त्याच्याबरोबर दशमात कुंभ रास, दशमेश शनी परत तुळ राशी, म्हणजे तिथेही परत वायू आला. चंद्राकडून तुम्ही जर बघितलं तर दशमात मीन रास येते, पण दशमेश गुरु धनुराशीत असला तरी तो परत शनी दृष्ट आहे. म्हणजे वायूचा इतका संबंध आला की चंद्र, रवी, शनी, मंगळ आणि शिवाय गुरुवर पण त्याची दृष्टी आहे. शिवाय शुक्र पण तुळ नवमांशात आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं मकरेतल्या 0 अंशावर असणारा शुक्र म्हणजे तो तुळ नवमांशात आला. म्हणजे वायूचं इतकं आधिक्य याच्यात दिसत आहे. हा मुलगा वडिलांच्या व्यवसायामध्ये कुरिअर, वडिलांची कुरिअर सर्व्हिस चांगली आहे, बँके बिंकेचं पण ते करतात, काळे मॅडमना पण ते चांगल्या रीतीने ओळखतात. हे अतिशय म्हणजे वायूची म्हणून कुंडली आपल्याला घेता येते आणि दाखवता येते की हो. आणि हा महत्वाचा विषय म्हणजे कर्मविषय मी अशा करता घेतला की आपल्याकडे माणसं येतात काय व्यवसाय करू किंवा कुठली नोकरी करू किंवा कोणत्या इंजिनिअरिंगला जाऊ, मेडिकलला जाऊ, त्यावेळेला आपल्याला या तत्वांच्या विचाराने आपल्याला त्यांना थोडस मार्गदर्शन करता येतं की अरे हो तुम्ही असं करू शकाल. कारण हे कर्म आपल्या हातात असतं. एक लक्षात ठेवा, कुंडलीत आहे म्हणूनच माणूस जातो असं नसतं. त्याला थलकाल सापेक्ष घरची परिस्थिती वगैरे वगैरे सगळी असते. म्हणजे व्यवसायाच्या बाबतीत हे नक्कीच असतं. आता तिसऱ्या कुंडलीकडे जाऊ. ही अग्नितत्वाची कुंडली आहे. ही कुंडली मला काळे मॅडमनी दिलेली आहे. आता ह्या कुंडलीमध्ये अग्नी कुठे दिसतो तर बघा, चंद्र अग्नितत्वाच्या राशीत आहे. दशमामध्ये शुक्र आहे पण मेष रास आहे. आणि ह्या दशमेश मंगळ जो आहे तो परत वृषभेत असला तरी सिंह नवमांशात आहे. या व्यक्तीची स्वतःची बेकरी आहे. आता बेकरी असणं म्हणजे बघा, खाद्यपदार्थाचा व्यवसाय असणं हे वेगळं आणि बेकरीचा संबंध अग्नीशी येतो, कारण बेक करणं आहे. म्हणजे नुसता दशमात शुक्र असता तर बेकरी झालीच असते असं नाही. शुक्राचा म्हणजे त्याच्याबरोबर असणारा मंगळ, त्याचा स्वामी, तो नेमका वृषभ राशीत आहे. म्हणजे खाण्याशी संबंधित रास असते ती, आणि सिंह नवमांशात आहे. इथे किंवा चंद्र सुद्धा जर तुम्ही बघितला तर तो सिंह राशीत वृषभ नवमांशात आहे. म्हणजे शुक्र आणि मंगळ म्हणजे अग्नी आणि जल असं ते कुठेतरी कॉम्बिनेशन झालं. जलाने तुमची क्षुधा, शांती, भूक भागवणं आणि मंगळामुळे प्रोडक्शन. आणखीन एक प्रोडक्शनसाठी मंगळ म्हणजे अग्नी आणि पृथ्वी म्हणजे बुध हे 2 आवश्यक पडतात. म्हणजे मंगळ बुधाचे संबंध इंजिनिअरिंग लोकांमध्ये पण दिसतात. असं इव्हन आपल्या महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहात पण तुम्हाला दिसेल की मंगळ बुध ह्यांचे संबंध इंजिनिअरिंगला उपयोगी पडतात. का तर अग्नी आणि पृथ्वी एकत्र आले की वस्तू तयार होते ना. की ती वस्तू तयार करण्यासाठी नुसता अग्नी चालत नाही, पृथ्वी लागतेच, कारण समोर रूप दाखवायचं असतं. त्या दृष्टीने आणखीन एक अग्नीचा संबंध याच्यात सांगायचा राहिला म्हणजे गुरु पण मंगळ दृष्ट आहे आणि शनी पण मंगळ दृष्ट आहे. म्हणजे चंद्र, गुरु, शनी, स्वतः मंगळ आणि शुक्र एवढ्या ग्रहांचा अग्नीशी संबंध आहे. त्या माणसं आधी पण ते ज्या एका केमिकल कंपनीत नोकरीला होते. केमिकल म्हणजे रसायन, मंगळाकडे अग्नीमुळे आलं आणि द्रवत्वामुळे शुक्राकडे आलं. त्यामुळे इथेही आपल्याला हे दिसतं. पुढची कुंडली, चौथी कुंडली, ही जलतत्वाची कुंडली आहे. जलाचं काम आनंद देणं. आता पुन्हा कोणालाही वाटेल की अहो इथे ही कुठली जलतत्वाची कुंडली. पण तुम्ही जर बघितलं तर चंद्र आणि गुरु वृश्चिक आहे,
समोर मंगळ, रवी, बुध, शुक्र, वृषभ आहे. या सगळ्यांवर चंद्राची दृष्टी आहे आणि ते सगळे ग्रह शुक्राबरोबर आहेत. वृषभ रास पृथ्वी तत्वाची असली तरी शुक्राबरोबर हे सगळं ग्रह असणं आणि चंद्र म्हणजे सगळ्या शनी सोडल्यास या सगळ्या ग्रहांचं जलाशी संबंध आला. दशमेश बुध शुक्राच्या युतीत, वृषभेत वर्गोत्तम. चंद्राकडून बघितला दशमेश तर रवी होतो, तो परत वृषभेत आणि तो शुक्राबरोबरच, फक्त युती नाहीये, जरा अंतर जास्ती आहे. ही पण महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातली कुंडली आहे. ही नूतन या अभिनेत्रीची कुंडली आहे. जलाचा एक आपण गुण मगाशी बघितला, समरसता. मग बंदिनी असो, सुजाता असो किंवा आणखीन कोणची, नूतन जवळ रूप नव्हतं खूप असं चांगलं. म्हणजे तुम्ही मधुबाला आणि कोण नट्या बघितल्यात तर त्यांच्या तुलनेत नूतनकडे रूप नव्हतं, पण तरीही नूतन श्रेष्ठ अभिनेत्री झाली कारण ती त्या भूमिकेत शिरली. आणि भूमिकेत शिरणं हे जलाचं काम आणि त्यातनं तिने आपल्याला आनंद दिला. मग तो आनंद देण्याचं काम इथे बघितलं तर तुम्ही जलतत्व प्रधान ही कुंडली होते. आता असं आहे, कोणी म्हणेल अहो आपल्याकडे थोडीच नूतन येणार आहे विचारायला, नाही येणार. पण आता तुम्ही बघितलं ना तर त्या टीव्हीवर एवढे चॅनल्स आणि एवढे मालिका असतात नाही काय, आणि त्या मालिकेत कोणी सोमे गोमे असतात काम करायला. ते आपल्याकडे विचारायला आले तर तुम्ही सांगू शकता जा हरकत नाही बाबा, बरं दिसतंय इथे. आता त्या माणसाला काय येतं का नाही हे ती वेगळी गोष्ट, पण कुंडलीत बरं दिसतं असं सांगून तुम्ही जायला सांगू शकाल. आता 5वी कुंडली घेऊ. ही पृथ्वी तत्वाची कुंडली आहे. आता पृथ्वी तत्वाचे वेगवेगळे व्यवसायामध्ये लेखन असतं, कारण पृथ्वी 5 तत्वामध्ये अक्षर नाहीसं होत नाही असं तत्व म्हणजे पृथ्वी. म्हणजे लेखका बुधाकडे का, तर म्हणून ते लिहितात ते अक्षर होतं. मी आता बोलतोय, हे आता रेकॉर्ड करतायत ते सोडून द्या, पण नाही तर उद्या मी म्हणू शकतो ना अहो मी असं बोललोच नव्हतो. आता हल्ली रेकॉर्डिंगची सोय आहे त्यामुळे हे म्हणणं नाही हे बघा तुमचं तुम्हीच म्हणलं असेल. तसं नसतं. अक्षर लिहिल्यावर काय छापील असतं ना, आपण पकडू शकतो, अरे हे बघा तुम्ही लिहिलंय. म्हणून लेखकांसाठी बुध महत्वाचा. तसंच अकाउंटन्सीसाठी बुधाचं एक काम आहे संकोचन. म्हणजे अख्ख्या वर्षाचे व्यवहार, अनंत व्यवहार, ते आपल्याला ट्रायल बॅलन्स, पुढे मग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट अशा 2 स्टेटमेंटमध्ये पूर्ण वर्षाचा रिझल्ट संकुटित स्वरूपात मांडलेले असतात. हे संकोच करण्याचं काम एकत्र करून क्लासिफाईड पृथ्वीचं असतं. आणि म्हणून चार्टर्ड अकाउंटंट पृथ्वी तत्वाचे किंवा बुध चार्टर्ड अकाउंटंटसाठी महत्वाचं. म्हणजे आपण जर ही कारण मीमांसा दिली ना, आमच्या वर्गात एक म्हणाला मी चार्टर्ड अकाउंटंट आहे पण माझा काही पृथ्वीशी काही संबंध नाही. मी त्याला विचारलं तारीख काय, ती 14 मे ते 14 जून मध्ये होती. म्हटलं म्हणजे काय, अरे रवी आहे की तुझा वृषभ आहे. म्हटलं बुध पण तिथेच असणार कारण बुध काय मागे पुढे जात नाही. म्हणाला नाही मिथुन येत. म्हणजे म्हटलं पण बुध बलवान झालाच ना, स्वराशीत आलाच ना, मिथुन येत आहे. म्हणजे माणसानं तेवढं कळत नाही. मी सांगितल्यावर ते म्हणलं छे छे माझं नाही असं. नाही कसं तुम्हाला दाखवते. आता ही कुंडली चार्टर्ड अकाउंटंटची आहे, कन्या लग्न आहे. आणि कन्या लग्न असताना दशमेश बुध बघा मीन राशीत आहे, म्हणजे दशमात आधी तिथेही बुध. आणि चंद्राकडून तुम्ही बघितलं तर त्याचा दशमात कन्या नवमांशातला रवी आहे आणि दशमेश मंगळ बुधाच्या युतीत आहे. मंगळ बुध युतीसाठी मी मुद्दाम ही कुंडली घेतली. त्याचं लव्ह मॅरेज आहे. परत काय म्हणायचं, हा महाराष्ट्रीयन मुलगा आहे आणि सिंधी मुलीशी लव्ह मॅरेज आहे, पण व्यवस्थित आहे. आणि ही मंगळ बुध युती मुख्य म्हणजे सप्तमात आहे आणि ती मंगळ दशमेश होतो चंद्राकडून. इथे बघितलं तर तुम्ही गुरु कन्या नवमांशात आहे, रवी पण कन्या नवमांशात आहे, शुक्र मकर नवमांशात आहे आणि मूळ लग्न कन्या आहे. म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी पृथ्वीच्या दिसतात. असे 5 तत्वांचे व्यवसायाच्या दृष्टीने आपण विचार करू शकतो. आता पुढे परत 5 कुंडल्या मी घेतल्या आहेत. आपण थोडक्यात बघू म्हणजे कमीत कमी वेळात संपवू, कारण मी 1 तास म्हटलं होतं आणि 1 तास 15 मिनिट. ह्या 5 कुंडल्यांमध्ये आता तुम्हाला सगळ्या दिसत नाही आहेत, पण त्या कुंडल्यांमध्ये अग्नी महत्वाचा आहे. अग्नीकडे संरक्षण
हे काम दिलेलं आहे. आणि ते आपल्याकडे काम म्हणजे कसं करतो की आपल्याला डॉक्टरांकडे आपण गेलो की आपल्याला तपासून औषध देतात आणि आपला रोग बरा करतात किंवा शस्त्रक्रिया करतात. शस्त्राने काम करणं हे अग्नीचं काम. धार अग्नीला तीक्ष्ण, आपण मगाशी गुण बघितला होता, अग्नीचा गुण तीक्ष्ण आहे. म्हणजे तीक्ष्ण असणारी धारदार वस्तूशी सगळं संबंधित विषय हे अग्नीकडे आले आणि म्हणजे सर्जन हा अग्नितत्वातला येतो. पण अग्नी महत्वाचा असताना डॉक्टर्स मधले वेगवेगळे जे उपप्रकार आहेत त्याला आपल्याला वेगवेगळी तत्व मदत करतात. आपण अग्निप्रधान कसं आहे ते या कुंडल्यातनं बघूया नको, कारण आपल्याकडे वेळ जास्त कमी आहे. आपण फक्त त्याचा ही जी पहिली कुंडली आहे सर आपल्याकडे वेळ आहे, डॉक्टरची आहे आणि हा ऑन्कॉलॉजिस्ट आहे. आता ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे मगाशी मी गुरु म्हटला, त्याच्याशी संबंध दिसला पाहिजे. आता तुमच्या लक्षात येईल की इथे दशमेश रवी तुळ राशीत असला तरी समोर गुरु आहे आणि गुरु आधी मेष राशीतल्या धनु नवमांशात आहे आणि त्याची दशम स्थानावर म्हणजे सिंह राशीवर दृष्टी आहे. चंद्र मकरात आहे, चंद्राच्या दशमात रवी आहे, म्हणजे हे डॉक्टर व्हायला चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर या चंद्राच्या दशमावर पण गुरुची दृष्टी आहे. चंद्राचा दशमेश शुक्र होतो, त्याच्यावर पण गुरुची दृष्टी आहे. आणि अजून एक गोष्ट, लग्नाचा नवमांश धनु आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आकाश तत्वाचा किती मोठा परिणाम दिसला. त्यामुळे आपोआपच ही व्यक्ती ऑन्कॉलॉजिस्ट झाली. अर्थात कर्म हे ज्याचं ते नुसतं काही ग्रह सांगतील आणि होत नाही असं झाल्यामुळे तो ऑन्कॉलॉजिस्ट होत नाही. त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. पण आपल्याला शाखा निवडताना ही गोष्ट सांगता येते. आता पुढची कुंडली, ही कुंडली परत महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातली आहे. त्वचा दोन तत्वांकडे येते. एक तर ती आवरण या नात्याने पृथ्वी तत्वाकडे येते, झाकणं हे पृथ्वीचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट ते स्पर्शनेंद्रिय आहे म्हणून ते वायूकडे येते. म्हणजे शनी आणि बुध यांचा संबंध यात दिसला पाहिजे. इथे बघितलं तर कुंभ लग्न आहे, त्याचा नवमांश मकर आहे, म्हणजे पृथ्वी वायू आलं. तिथे बुध आहे आणि शनी तुळ राशीतल्या कुंभ नवमांशात आहे. शनी बुधाचा कुंभ आणि तुळ यांच्यात नवपंचम. दशमात मंगळ असल्यामुळे व्यक्ती डॉक्टर होणार हरकत नाही. चंद्र बघितला तर चंद्र कर्केतल्या मकर नवमांशात आहे आणि चंद्राचा दशमेश मंगळ आणि लग्नाचा पण दशमेश मंगळ वृश्चिक राशीतल्या कुंभ नवमांशात. म्हणजे दोन्हीकडे ही कुंभ, दोन्हीकडला दशमेश मंगळच, तो वृश्चिकेतल्या कुंभ नवमांशात. आपोआप वायू दिसला, सगळीकडनंही वायूचं हे दिसलं. ही व्यक्ती त्वचा रोग तज्ञ आहे. ही कुंडली महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहात आहे. त्याच्या पुढची कुंडली, ही पण महाराष्ट्राच्या कुंडली संग्रहातली कुंडली आहे. ही प्रसिद्ध डॉक्टर नीतू मांडके यांची कुंडली आहे, जे हृदय रोग तज्ञ होते. आता इथे मुळात मेषच लग्न आहे आणि लग्नेश मंगळ सिंह राशीत पंचमामध्ये भावबिंदू जवळ आहे, भावमध्य जवळ आहे, 11 अंश आणि 11 अंश. शिवाय दशमामध्ये रवी आहे, म्हणजे इथेही परत अग्नी आलाच. चंद्रकुंडलीचा तुम्ही जर बघितलात तर दशमेश बुध होतो, तो आपण म्हणतो की कुंभ राशीत आहे, म्हणजे काही अग्नीचा संबंध आला नाही. पण समोर मंगळ आहे, मंगळाची त्या बुधावर दृष्टी आहे. एक लक्षात घ्या, हे स्वतः हृदयविकारानेच गेले, त्यामुळे हृदयविकार होण्याचंही कारण सिंहेतला मंगळ आहे आणि किंवा कर्केतला शनी पण म्हणू आपण, की रवी समोर शनी असणं, आणि हृदयविकार तज्ञ होण्याचंही कारण हीच आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्याची पॉझिटिव्ह बाजू पण दिसते आणि निगेटिव्ह बाजू पण दिसते. आता त्याच्या पुढची कुंडली, ही जलतत्वासाठी घेतलेली कुंडली आहे, हे स्त्रीरोग तज्ञासाठी. इथे तुम्ही म्हणाल की कुठे दिसताय, तर मेष लग्न आहे आणि धनु नवमांश येते, तर सगळं अग्नीच आहे. पण दशमामध्ये दशम बिंदू जवळ शुक्र आहे 29 अंशाचा. इतकंच नाही तर दशमात चंद्र आहे. चंद्र रवी एकत्र असणे म्हणजे साधारण अमावस्येच्या जवळचा जन्म आहे, त्रयोदशी वगैरे असेल वद्य, कारण 23-24 अंशाचं अंतर दिसतंय. आणि आणखीन एक म्हणजे
लग्नेश मंगळ वृश्चिक येत आहे आणि दशमेश शनी पण वृश्चिक येत आहे. म्हणजे इथे आपल्याला जलतत्व दिसतं. चंद्राचा दशमेश परत शुक्रच होतो आणि तो रविचंद्राबरोबर आहे. म्हणजे इथे सगळ्या अनुषंगाने शुक्र बुध पण आहे. मगाशी मी म्हटलं होतं की गर्भधारण्यात बुधाची पण थोडीशी ही आहे आणि ते दशमात असल्यामुळे चतुर्थावर पण या सगळ्यांची दृष्टी आहे. ही व्यक्ती स्त्री रोगतज्ञ आहे. आणि आता एकदम शेवटची कुंडली पुढची ही पृथ्वीसाठी घेतली. आता पृथ्वीकडे हाडं पण येतात, दात पण येतात, सगळंच येतं. पण हाडांसाठी रवी पण येतो, तेवढा दातासाठी येत नाही. इथे बघितलं तर पृथ्वी दिसते मेष लग्न आणि कन्या नवमांश. दशमेश शनी वृषभ आहे द्वितीयात आणि त्याला पृथ्वी तत्वाचा म्हणजे रास पण पृथ्वी तत्वाची आहे. नवमांश मात्र मेष येतो, ठीक आहे, अग्नीचा येतो आणि मंगळ दृष्ट पण आहे शनी. आणि चंद्राचा तुम्ही दशम बघितलात तर चंद्राचा दशमेश शुक्र येतो आणि तो वृश्चिकेत आहे, बुधाच्या युतीत आहे. हा जो शनी आहे तो पण बुधाच्या प्रतियोगात आहे. म्हणजे दोन्ही दशमेशाचा बुधाशी म्हणजे पृथ्वीशी संबंध आला, पृथ्वी तत्वाशी संबंध आला. या म्हणजे इथे कसं आहे, द्वितीयावरून डोळे पण बघतात आणि दात पण बघतात, पण पृथ्वी आल्यामुळे जास्ती दातांकडे गेलाय, डोळ्यांशी गेले, संबंध कमी झालाय. आलं लक्षात? त्यामुळे अशा प्रकारे एकाच व्यवसायातल्या 5 कुंडल्या घेऊन मी थोडस तत्वांचा विषय मांडायचा प्रयत्न केला. शेवटी समारोप करताना सुरुवातीला आभार मानायला हवे होते, पण मी वाहत गेलो त्यामुळे राहिलं. एक तर ज्योतिष परिषदेने मला ही संधी दिली, त्यामुळे मी सरांचा विषय जो मला पचला, जसा पचला तसा मांडायचा प्रयत्न केला, तो सोपा करून सांगायचा प्रयत्न केला. आणखीन एक, सध्या कोविडची साथ आहे, त्यामुळे जो तो उठेल ते कोविड आणि मग बोलतात त्याच्यावर, आणखीन अमुक दिवशी होईल, तसं होईल, अमुक होईल. ह्या सगळ्याला सुद्धा वायुतत्वाच्या राशीत असणारा राहू आणि धनु राशीत समोर ग्रहणाच्या वेळेला असणारे गुरु, रवी, चंद्र आणि केतू. त्यात रविचंद्र हे मिथुन नवमांशात होते ग्रहणाच्या वेळेस 26 डिसेंबर आणि त्यांच्या बरोबर गुरु होता. गुरु आकाश, त्यामुळे तो प्रसार करणं असं त्याचं काम होतं. या दृष्टीने आपण त्याचं विवेचन करू शकू आणि तसं केलं. माझा प्रयत्न आहे त्याच्यावर काही एखादा लेख लिहिण्याचा. आणि जी माणसं त्या साथीमध्ये सापडतात त्याच्यात मिथुन धनुचं प्रमाण जास्ती दिसतं. कविता काळ्यांनी पण मला बऱ्यापैकी कुंडल्या दिल्यात, माझ्याही ओळखीत आहेत. तेव्हा याचाही उपयोग आपण पंचतत्वातून करून काहीतरी दाखवू शकू लोकांना. हा, कधी साथ संपेल वगैरे वगैरे हे भाकीत आत्ता काही करायचे भानगडीत मी पडत नाहीये, कारण ती चालली आहेत लोकांची भाकीत, ठीक आहे. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार की तुम्ही मला 1.25 तास 1.5 तास सहन केलं आणि मला जे पचलं ते मी सांगितलं असं मी म्हणेन. मला वाटतं तुम्हाला काहीतरी मिळालं असेल जरूर. 1.25 तास फुकट अगदी गेला असं नाही म्हणत असं मला वाटतं. मला जे येतं ते मी सांगितलं. धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत सर, आपण खूप आम्हाला नवीन माहिती दिली. मी लेक्चर संपायच्या वेळेला चहावाल्याला बोलवतो आणि चहा येतो, सरांचा तास 1.25 तास झालेला असतो आणि मग चहावाला आला की आम्ही सरांना बोलवायला जातो वर्गावर, तर सर निरोप देतात, मी येतो. आणि जो चहावाला असतो तो सारखा सांगतो मी जातो. त्याला ते सगळे चहाचं काम करून पटकन जायचं असतं, तर यांचा येतो आणि त्याचं जातो, एक सारखं चाललेलं असतं. कुठे कुठे ते मला माहिती आहे, त्यामुळे ते वाहत जाणं हा विषय होऊ शकतो आणि त्यातनं मी त्यामुळे